विशाल सर. अरे विशाल सर बेशुद्ध पडले वाटतं. ओ विशाल सर, विशाल सर उठा. विशाल सर अहो उठा. अहो काय झालं? हा उठा उठा. ये उचल. सावकाश. काय झालं तुम्हासनी? आणि तो शुभू कुठं आहे? शुभू तो बहुत डेंजर निकला. उसने मुझ पे हमला किया और मुझे बेहोश करके भाग गया. ओम त्र्यंबकम जयामि सुगंधि पुष्टिमरुक्मी बंधनात् मृत्युमुक्षयमामृतात् सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. एक मिनिट सॉरी. हॅलो. हॅलो सर. त्या शुभूने विशाल सरवर हल्ला केला आणि त्यांना बेशुद्ध केलं आणि तो इथून पळाला. काय? अरे पण कसा शक्य आहे हे? पटकन निघा आणि त्याला शोधा. तो जिथे कुठे असेल ना, तो मला हवाय. आणि त्या क्रांतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो तो. तिच्या घरी शोध घ्या, सगळीकडे शोधा, पण त्या शुभंकरच्या हाताला ती क्रांती लागता कामा नये. आणि जिथे कुठे दिसतील ना, ते जागीच मारून टाका त्यांना. हो हो सर. साहेब, लग्नापूर्वीची विधी आपण सुरू करूया आता. हो करूया. रुद्र ये लवकर. हां आलो सर. मी सांगितलेलं काम झालं पाहिजे. हां. हो सर. बरं, तुमच्या आईवडिलांना बोलवा. गुरुजी, मला आईवडील नाही आहेत, त्यामुळे सगळे विधी मीच करणार आहे. ठीक आहे. ओम त्र्यंबकम जयामि सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मी बंधनात् मृत्युर्मुक्षयमामृतात्. मी आलो. शुभ, तू आलास? आई काय झालं? तू फोनवर अशी का बोलत होतीस? मला लय महत्वाचं तुझ्या संग बोलायचं आहे. काय बोलायचंय? बोल पटकन. शुभ, तू मला दिलेलं वचन आता पूर्ण करायचं आहे. आई तू मी म्हणशील ते करेन, पण मला आता 1 तास भर दे. मला जायला लागणार आहे. अरे बाबा, आता कुठं चाललायस तू? श्रावणीचं लगीन बिगीन मोडायला चाललास का काय तू? हे बघ, मला आता काय बी विचारू नकोस. हे शुभू जे करायलाय ते योग्य करायलाय. तुझा पोरगा काय बी वाईट करणार नाही, तेवढा तर विश्वास ठेवू शकतेस ना? ही तर तीच मेहंदीवाली पोरगी आहे. ही इथं कशी काय आली? आई मी 1 तासाभरात येतो आणि तू म्हणशील ते करतो, ते बी न प्रश्न विचारता. हा मला आता जाऊ दे. हा शुभू, अरे शुभू, शुभू. शुभू, रुद्र सरसने कळवायला पाहिजे, ती मेहंदीवाली शुभू संगट होती. रुद्र सर, शुभू त्याच्या घरी आला होता. सोबत ती मेहंदी काढणारी पोरगी होती. दोघं इथून निघाले. नवऱ्या मुलीला घेऊन या. हो मोक्षा, श्रावणीला घेऊन ये.
शुभू त्याच्या घरी आला होता. सोबत ती मेहंदी काढणारी मुलगी सुद्धा होती. दोघे इथून निघाले. काहीतरी करावं लागेल. तो इथं पोहोचता कामा नये, नाहीतर लई मोठी गडबड होईल. मी बघतो काय करायचं ते. गुरुजी, मला जायला लागेल परत. हे रुद्रला काय झालंय? लग्न सुरू असताना असं काय मध्ये मध्ये उठतो आणि फोन घेतोय? एवढं कुठलं महत्वाचं काम आहे याला? श्रावणी, आपल्या पक्षाच्या अध्यक्षांनी बुके पाठवून तुला शुभेच्छा दिल्यात. जिच्या हातून लाडकी मुलगी योजनेचं उद्घाटन झालं त्या माझ्या लाडक्या मुलीला खूप खूप शुभेच्छा. रुद्र मला का फोन करायलाय? हॅलो. शुभंकर, मला माहिती आहे तू पळून गेलायस आणि ती क्रांती सुद्धा तुझ्याच बरोबर आहे. पण एक लक्षात ठेव, तू काहीच करू शकणार नाहीस. तू इथे येईपर्यंत माझं लग्न झालेलं असेल. असलं काय बी नाही होणार. आज मी हे लग्न थांबवून दाखवणार. तू शुभूला नाही ओळखलास अजून. ठीक आहे, तुझ्यात जर खरंच हिंमत असेल ना तर हे लग्न थांबवून दाखवच. गाडी पळव.